नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. आपण श्री राम रक्षेचा विहार करत आहोत, श्री राम रक्षेची यात्रा करत आहोत आणि त्याच्यामधला हा आजचा चौथा पाडाव आहे. याच्यापूर्वी 3 पाडाव आपण क्रॉस केलेले आहेत. कुठली? राम रक्षेची पूर्व पीठिका आपण पाहिलेली आहे, त्याचा विनियोग पाहिलेला आहे आणि त्याचा ध्यान मंत्र बघितलेला आहे. अर्थात आपण सगळ्या प्रीरिक्विजिट्स पूर्ण केलेल्या आहेत आणि आज आपण प्रत्यक्ष रामरक्षेच्या टेक्स्टला सुरुवात करणार आहोत. सो लेट अस बिगिन. आपण रामरक्षेचा ध्यान मंत्र बघितलेला आहे, पाहिलेला आहे. तो ध्यान मंत्र म्हणताना ती प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे आणि मग पुढील पठणाला सुरुवात करायची आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातकनाशनम. प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र 100 कोटीं इतकं विस्तृत आहे. आता 100 कोटी श्लोक की मातृका की चरण की शब्द की आणखी काही, प्लीज डोंट कोट मी ऑन दॅट. आपल्या चाणक्य श्रोत्यांपैकी कोणाला जर याची अधिक माहिती असेल तर मला जरूर कळवा. परंतु हां, एक रेफरन्स मात्र देतो. हे शतकोटी जे आहे त्याचा रेफरन्स अजून एका ठिकाणी येतो. कुठे? शंकराच्या आरतीमध्ये. त्याची सांगता करताना रामदास स्वामी काय म्हणतात? शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटी काय आहे? प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र अर्थात रामायण हे 100 कोटी इतकं विस्तृत आहे आणि त्याचं बीज काय आहे? राम नाम. आणि ते मी वाचे उच्चारी, ते मी अंतरी धारण करतो, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि ऑन द सेम नोट बुधकौशिक ऋषी सेईंग काय? एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम. या रघुनाथांच्या चरित्रामधलं अर्थात रामायणामधलं एक एक अक्षर सुद्धा किती सामर्थ्यशाली आहे. माणसाच्या महापातकांचा नाश करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पुढे म्हणतात ध्यात्वा. अरे परत आलं ध्यान. ध्यान तर आम्ही आधी करून झालेलो आहोत. ध्यान मंत्र आता हे का? तर मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे तो विशेष असणार आहे संपूर्ण रामरक्षेच्या ह्या निरूपणामध्ये. कारण आजचा जो एपिसोड आहे त्याला आपण म्हणतो रामरक्षा. राईट? आपण ह्या रचनेचं नाव काय बघितलेलं आहे? राम रक्षा स्तोत्र मंत्र. त्यातला हा जो रक्षा पार्ट आहे मित्रांनो, तो आपण आज बघणार आहोत. इवन दो रामरक्षा ही इतकी विस्तृत आहे, त्यातला रक्षा हा पार्ट जो आहे तो सेपरेट काढता येण्यासारखा आहे. यू कॅन एक्स्ट्रॅक्ट दॅट. आणि त्याचाच नुसता आपण पाठ करू शकतो. त्याच्या स्वतःची एक पद्धत दिलेली आहे तो पाठ करण्याची आणि त्याची फलश्रुती सुद्धा दिलेली आहे. म्हणजेच काय? या रामरक्षेमध्ये अंतर्भूत असलेलं ही जी रक्षा आहे, जे वज्रपंजर नावाचं कवच आहे, त्याचा आम्ही वेगळा पाठ करू शकतो. आपल्या मुलांना एवढा मोठी रामरक्षा म्हणणं शक्य नाही. त्यांनी हे फक्त सुरुवातीचे 12 श्लोक जे आहेत ते जरी म्हटले तरी काम झालं. आणि सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपल्या मुलांना तर ही म्हणण्याची सवय लावायचीच आहे. आय एम ट्राईंग टू डू द सेम. माझ्या मोठ्याला लागली आहे, लहानाला अजून चालू आहे प्रयत्न. तर काय म्हणत आहेत बुधकौशिक ऋषी? ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम. आता परत श्यामल वर्ण आहे रामाचा, तेच सांगितलेलं आहे. पण आता कशाशी कंपॅरिझन केलेली आहे? निळ्या कमळाप्रमाणे श्यामल वर्ण. आपण जर का रामाची प्रतिमा बघितली तर त्याला एक ब्लू टोन असतो. राईट? श्यामल जरी असला तरी त्याला ब्लू टोन असतो. तर हा नील वर्णाचा राम आहे. रामम राजीवलोचनम अर्थात कमळासारखे, कमळाच्या पाकळीसारखे त्याचे नेत्र आहेत. जानकी लक्ष्मणो उपेतम म्हणजे जानकी लक्ष्मण त्याच्या सोबत आहेत. जटा मुकुट मंडितम. आता हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत आणि ते परस्पर विरोधी आहेत. जटा आणि मुकुट. मुकुट म्हणजे काय? मुकुट कोण परिधान करतो? एक राजा. राईट? राजा जेव्हा एखाद्या त्याच्या राजसत्तेचा उपभोग घेतो तेव्हा तो मुकुट घालतो. आणि जटा कोण धारण करतं मित्रांनो? एक वैरागी, एक संन्यासी. आणि इथे काय म्हटलेलं आहे? प्रभू श्री रामचंद्रांनी जटा ज्या आहेत त्या मुकुटासारख्या धारण केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रभू श्री रामचंद्र अत्यंत शोभायमान दिसत आहेत. मित्रांनो, किती मोठं रहस्य सांगून टाकलेलं आहे की ज्याला राजसत्ता काय किंवा तो वनवासाला गेला काय, दोन्हीही समसमान आहेत. त्यांनी समसमानपणे धारण केलेलं आहे. त्या जटाचं मुकुट सुद्धा त्याला शोभून दिसतं. असा तो प्रभू श्री रामचंद्र आहे. ध्यान इथे संपलेलं नाहीये. पुढे म्हणतात सासी तूण धनुर्बाण पाणीम नक्तम चरांतकम. त्यांनी हातामध्ये वेगवेगळी आयुध धारण केलेली आहेत. कुठली? सा असी. असी म्हणजे काय? तलवार. तूण
धनुर्बाण म्हणजे काय, धनुष्य, बाण आणि भाता हे सगळे त्यांनी धारण केलेलं आहे. कशा करता, नक्तम चरांतकम, नक्तचर म्हणजे निशाचर म्हणजे राक्षस, त्यांचा अंत करण्याकरता त्यांनी ही सगळी शस्त्रास्त्र हातामध्ये धारण केलेली आहेत. आणि पुढची 2 चरण मित्रांनो अत्यंत सुंदर आहेत. स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभूम. विभूम म्हणजे काय, सर्व व्यापक. अजम म्हणजे काय, अजन्मा म्हणजे जो जन्मरहित, जन्मरहित म्हणून मृत्यूरहित, जन्म मृत्यू रहित जो संपूर्ण व्यापक आहे असा तो परमात्मा जगाच्या कल्याणाकरता, जगाला तारण करण्याकरता स्वलीलया स्वतःहून आविर्भूत झालेला आहे, आविष्कृत झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी तो मानव रूपाने राम नाम धारण करून या ठिकाणी अवतरलेला आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे मित्रांनो. दिस इज माय मोस्ट फेवरेट पार्ट ऑफ राम रक्षा. आणि अशा प्रकारे ध्यान करून मग प्रभू श्री रामचंद्राला आवाहन करायचं आहे. काय आवाहन करायचं आहे, शरीरापासून आपल्या पायाच्या नखापर्यंत एक एक अंगाचं रक्षण करायला रामाला आवाहन करायचं आहे. याचा एक वेगळा एपिसोड, एक शॉर्ट मी केलेला आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. काय म्हणतात, राम रक्षा पठेत प्राज्ञः पापग्नीम सर्व कामधाम. हे ध्यान करून रामरक्षेचं पठण करायचं आहे. कशी रामरक्षा, पापग्नीम सर्व कामधाम, जी माझ्या सगळ्या पापांचा नाश करणार आहे आणि माझ्या सगळ्या कामना पूर्ण करणार आहे. परंतु त्याने एक शब्द वापरलेला आहे, ते प्राज्ञः म्हणजेच काय, प्रज्ञावंतांनी पाठ करायचं आहे. आता प्रज्ञावंत म्हणजे कोण, त्यांनी विद्वान शब्द वापरलेला नाहीये, पंडित शब्द वापरलेला नाहीये, राईट. त्यांनी काय शब्द वापरलेला आहे, प्राज्ञः, प्रज्ञावंत. प्रज्ञा म्हणजे काय, प्रज्ञा म्हणजे निरक्षीर विवेक, ज्याच्या योगे माणसाला करता येतो. चूक काय बरोबर काय हे ज्याला ओळखता येतं तो प्रज्ञावंत मित्रांनो. आणि जर का मला चुकीचं आणि बरोबर काय, सत्य काय असत्य काय ह्याची जाण असेल तर ह्या रामरक्षेच्या पठणाने माझे पाप दूर होणार आहेत आणि माझ्या कामना पूर्ण होणार आहेत. आता कामना कुठल्या मित्रांनो, आता आपण म्हणतो आपण आपल्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, पण आपण त्यांच्या इच्छा पूर्ण करतो का, नाही. त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तर दिवसभर खेळत बसतील, नुसतं खात बसतील आणि PS4 प्लेस्टेशन खेळत बसतील, राईट. आपण त्यांच्या इच्छा नाही पूर्ण करत, आपण त्यांना जे आवश्यक आहे ते पुरवतो, राईट. बट इट इज फॉर देअर गुड. तसंच हा परमेश्वर माझ्या इच्छा नाही पूर्ण करणार आहे, पण माझ्यासाठी जे आवश्यक आहे ते मला देणार आहे. त्या अर्थाने म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, कामदाह पापग्नीम सर्व कामदाम, माझ्या सगळ्या कामना पूर्ण होणार आहेत ह्या रामरक्षेच्या पठणाने. चला पठणाला सुरुवात करूया. शिरो मे राघवः पातु, रघुकुळात जन्मलेला राम माझ्या शिराचं रक्षण करो, माझ्या मस्तकाचं रक्षण करो. दशरथाचा पुत्र राम माझ्या भालप्रदेशाचं अर्थात कपाळाचं रक्षण करो. कौसल्येचा पुत्र राम माझ्या दृष्टीचं रक्षण करो. विश्वामित्राचा प्रिय असणारा शिष्य माझ्या कानाचं रक्षण करो. मख अर्थात यज्ञाचं रक्षण करणारा माझ्या नाकाचं रक्षण करो. आता मित्रांनो इथे एक अत्यंत सुंदर गोष्ट, अत्यंत सुंदर शब्द वापरलेले आहेत बुधकौशिक ऋषींनी. ते काय म्हणतात, कौसल्य दृशव पाहतो, नेत्र पातू नाही म्हणत. विश्वामित्र प्रिय श्रुती, कर्ण नाही. मख नासिका नाही. घ्राणम पातू मखत राहता म्हणजेच काय, माझी डोळ्याचं रक्षण नाही करायचे, माझ्या दृष्टीचं रक्षण करायचं आहे. माझ्या कानाचं नाही, माझ्या श्रवणेंद्रियाचं, माय कॅपॅसिटी ऑफ हिअरिंग त्याचं रक्षण करायचं आहे. माझ्या नाकाचं नाही, मला जी वास घेण्याची क्षमता आहे माझ्या घ्राणेंद्रियाची त्याचं रक्षण करायचं आहे. कारण कधी कधी हार्डवेअर शाबूत असतं आणि सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असतो. लोकांचे डोळे शाबूत आहेत पण दृष्टी नाही आहे, मग काय करणार. म्हणून त्यांनी अत्यंत सूचकपणे, अत्यंत हुशारीने, चतुराईने शब्द वापरलेले आहेत. चला पुढे जाऊया. मुखम सौमित्री वत्सलः. आता इथे आपल्याला असं वाटू शकतं की सुमित्रेचं ज्याच्यावरती प्रेम आहे तो, तर तसा अर्थ नाही आहे मित्रांनो. सौमित्र म्हणजे काय, सुमित्रेचा पुत्र म्हणजे कोण, लक्ष्मण. लक्ष्मणाचं ज्याच्यावरती प्रेम आहे किंवा लक्ष्मणावर जो प्रेम करतो असा. कशाचं रक्षण करो, माझ्या मुखाचं रक्षण करो. जिव्हा विद्यानिधी पातू, जो विद्येचा सागर आहे, विद्येचा निधी आहे असा माझ्या जिव्हेचं रक्षण करो. कंठ भरतवंदित, भरतानी ज्याला वंदन केलेलं आहे. आता बघा, लक्ष्मणावरती जो प्रेम करतो किंवा लक्ष्मण ज्याला प्रेम करतो तो, पण भरत ज्याला वंदन करतो तो. इथे कुठेही राम हा शब्द वापरलेला नाही आहे मित्रांनो.
इथे सगळी रामाला वेगवेगळी विशेषणं वापरलेली आहेत. ही सुद्धा एक ब्युटी आहे या रक्षेची. कुठेही राम शब्द नाही, अगदी शेवटी येतो. स्कंधौ दिव्यायुध पातू म्हणजे काय, दिव्य आयुध धारण करणारा माझ्या खांद्याचं रक्षण करो. भुजौ भग्नेश कारमुका, हा शिवधनुष्य ज्याने भंग केलं, ज्याने मोडलं, तो माझ्या भुजांचं रक्षण करो. करौ सीतापती पातू, सीतेचा पती राम माझ्या कराचं अर्थात माझ्या हस्ताचं, माझ्या हातांचं रक्षण करो. हृदयम जाम दग्नेजित, परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. मध्यम पातू खरध्वंसी, खरं राक्षसाचा ध्वंस करणारा माझ्या मध्य प्रदेशाचा अर्थात माझ्या उदराचं रक्षण करो. आता इथून पुढे आपण किष्किंधा कांडामध्ये प्रवेश करणार आहोत. मित्रांनो, ह्या रक्षेची, ह्या कवचाची दुसरी खासियत, पहिली काय, तिसरी खासियत म्हणता येईल आपल्याला. पहिली की शिरापासून नखापर्यंत प्रत्येक अवयवाला रक्षण करण्याकरता रामाला आवाहन केलेलं आहे. दुसरं, रामाला वेगवेगळी विशेषणं वापरलेली आहेत, रामाचं नाव कुठेच वापरलेलं नाहीये. आणि तिसरं, ही सुसंगत आहे मित्रांनो, ही संपूर्ण रामायण आहे. इट इज इन अ सिक्वेन्स. आतापर्यंत आपण ह्या रामायणामध्ये बालकांड आणि अयोध्याकांडामध्ये होतो म्हणून सगळे कॅरेक्टर्स आले. बघा, रघुकुळात जन्म झाला, दशरथाचा पुत्र, कौशल्याचा पुत्र, लक्ष्मणाला प्रिय, भरताला वंदनीय. जो विश्वामित्राला प्रिय, विश्वामित्रासोबत तपोवनामध्ये गेला, तिकडे सगळ्या राक्षसांचा बिमोड केला, त्याला दिव्य आयुध दिली विश्वामित्र ऋषींनी. मग तो तिथून कुठे गेला, जनकाकडे गेला, राईट, मिथिला नगरीमध्ये. तिथे त्यांनी काय तोडलं, शिवधनुष्य तोडलं. मग तो पण जिंकून सीतेचा पती झाला आणि ते सीता रामचंद्र झाले. आणि त्याच्यानंतर त्यांनी परशुरामाला जिंकलेलं आहे त्या वादविवादामध्ये, किंवा जी काही आव्हानं दिली परशुरामांनी त्याच्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र उत्तीर्ण झाले, अर्थात हृदयम जाम दग्नेजित. आणि हे सगळं झाल्यानंतर आता किष्किंधा कांडामध्ये प्रवेश आहे, जिथे 3 कॅरेक्टर येतात. कुठली, नाभिम जांबवदाश्रयः, सुग्रीवेशः कटिपातू आणि सक्थिनी हनुमत प्रभू. अर्थात नाभीचं रक्षण कोण करो, जांबुवंताला आश्रय देणारा. कटीचं रक्षण कोण करो, सुग्रीवेशा, हा म्हणजे सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कटी प्रदेशाचं रक्षण करो. आणि माझ्या माकड हाडाच्या प्रदेशाचं रक्षण कोण करो, हनुमंत. राईट. आता येऊया मांड्यांकडे. रघुकुळातले उत्तम पुरुष राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो. जानुनी सेतुकृत पातू, सेतू ज्यांनी बांधलेला आहे समुद्रावरती, तो माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो. आता हा गुडघा इटसेल्फ इज अ सेतू, राईट. माझे लोअर लेग आणि अप्पर लेग ह्याच्यामधला हा सेतू आहे. या सेतूशिवाय मी चालूच नाही शकत, मी उभाच नाही राहू शकत. त्यामुळे काय उपमा दिलेल्या आहेत मित्रांनो, बघा. सेतू बांधणारा राम माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो. दशमुखांतकः, जंघे दशमुखांतकः, माझ्या पोटऱ्यांचं रक्षण कोण करो, दशमुखाचा म्हणजे कोण, रावणाचा नाश करणारा, त्याचा अंत करणारा माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करो. पादौ विभीषण श्रीदः, अर्थात विभीषणाला श्री देणारा, त्याला संपत्ती देणारा, त्याला राजवैभव प्रदान करणारा माझ्या पावलांचं रक्षण करो. आणि अशा प्रकारे रामोखिलम वपुः, अशा प्रकारे माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण प्रभू श्री राम करोत. बघा, रामाचं नाव सगळ्यात शेवटी आलेलं आहे. काय ह्या रचनेचं, काय ह्या काव्याचं दर्जा आहे मित्रांनो. व्हॉट ए क्वालिटेटिव्ह कंपोजिशन इट इज. काय दर्जा आहे मित्रांनो, बघा. उत्तम, उत्तम. किती गोष्टी ह्या एका रचनेमध्ये आलेल्या आहेत. रामाची विशेषणं वापरलेली आहेत, कुठेही नाव वापरलेलं नाही आहे. आणि त्या मात्रेमध्ये बसवायचे अनुष्टुप छंदामध्ये 8 8 8 8. आणि शब्द सुद्धा काय वापरलेले आहेत, परशुराम शब्द नाही वापरलेला आहे. जामदग्निजित म्हणजे काय सांगायचे, जमदग्नीचा पुत्र म्हणजे काय, कोपिष्ट स्वभावाचा, इथे ते सांगायचे म्हणून जामदग्न हे योजलेलं आहे. परशुराम नाही म्हटलेलं आहे. अशी सुंदर रचना केलेली आहे. रावण नाही म्हटलेलं आहे, दशमुखांतक म्हटलेलं आहे.
त्या प्रत्येकाचं मित्रांनो तिकडे चपखल बसलेले आहेत, त्यांचं स्थान आहे ह्या रामरक्षेमध्ये. आणि अशा प्रकारे ही रामरक्षा वाचून झाल्यावरती पुढे काय म्हणतात, एताम राम बलोपेताम रक्षाम यह सकृती पठेत. जो सुकृती अर्थात ज्याचा मुमुक्ष सन्मार्गावरती आहे, अर्थात ज्याची बाय डिफॉल्ट टेंडन्सी चांगलं कृत्य करण्याची आहे, असा जो मनुष्य या रामरक्षाचा पाठ करतो तो काय होतो, स चिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. इथे फलश्रुती आहे, तो दीर्घायुषी होतो, सुखी होतो, पुत्री अर्थात पुत्रवान होतो, विजयी आणि विनयी. मित्रांनो बघा दोन गोष्टी. लेट अस गो बॅक टू द ध्यान मंत्र. काय आहे, जटाचं मुकुट धारण केलेलं आहे म्हणजे संन्यस्त वृत्ती सुद्धा आहे आणि मुकुट सुद्धा धारण केलेला आहे. तसंच विजय झाल्यानंतर सुद्धा विनय आपल्याकडे राहील. किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो. विजय जेव्हा होतो तेव्हा आपल्याला थोडासा अहंकार होतो, थोडासा उन्माद होतो, परंतु रामरक्षा जेव्हा स्तोत्राचा आपण पाठ करतो तेव्हा विजयाबरोबर मला विनयही प्राप्त होतो. हीच खरी या रामाची ताकद आहे मित्रांनो. पुढे म्हणतात, पाताल भूतलव्योम चारिण छद्म चारिण न द्रष्टुमपि शक्ता असते रक्षितम राम नाम भी. राम नामाने ज्याचं अभिरक्षण केलेलं आहे अशा मनुष्याला पाताल धरणी आणि आकाशातले छद्म पाहू शकत नाहीत. अरे पाहू शकत नाहीत तर हानी पोचवणं दूरच राहिलं. आता मित्रांनो हे जर आपण हजारो वर्षापूर्वीच्या टेक्स्टनी वापरलं तर तुम्हाला वाटेल छद्म म्हणजे राक्षस, परंतु जर त्याला कॉन्टेक्स्च्युअलाइज केलं तुम्ही आत्ता तर काय होईल, जीवाणू विषाणू. आय गो बॅक कपल ऑफ इयर्स, कोविडनी थैमान घातलेलं होतं, करोना व्हायरसनी थैमान घातलेलं होतं. आता हा करोना व्हायरस वॉज एअरबॉर्न म्हणजेच काय, व्योमचारीण, आकाशामधला तो छद्म आहे मित्रांनो. आणि जर का मी खरोखर बुधकौशिक ऋषींना अभिप्रेत आहे तसं मी या रामरक्षेचं बळ प्राप्त केलं तर मला अभिरक्षा प्राप्त होणार आहे या रामरक्षेची. आणि मग करोना असो नाही तर आणखी कुठला विषाणू असो तो हे कवच भेदू शकत नाही. कारण हे कसं कवच आहे, वज्रपंजर नामेदम यो रामः कवचम स्मरेत. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विंदती. राम, रामभद्र, रामचंद्र अशा नावांनी जो प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करतो तो नर कधीच पापांनी लिप्त होत नाही आणि तो जिवंत असताना सगळे भोग भोगून अंती मोक्षपदाला पोहोचतो. कारण विजयी आणि विनयी आहे म्हणून तो पापांनी कधी लिप्त होत नाही. राईट. जगज्जैत्रैक मंत्रेण राम नामनाभिरक्षितम यक कंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयाः. जगाला जिंकणारा मंत्र कुठला, राम. त्या राम नामाने याचं अभिरक्षण केलेलं आहे. तो राम नाम ज्या माणसाने आपल्या कंठामध्ये धारण केलेला आहे त्याच्या हातामध्ये सगळ्या सिद्धी म्हणजे त्याला अगदी सहजपणे सगळ्या सिद्धी प्राप्त होतात असं त्याचं वर्णन केलेलं आहे. वज्र पंजर नामेदम यो रामा कवचम स्मरेत अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम. वज्र पंजर, वज्र मित्रांनो म्हणजे कठीण, पंजर म्हणजे पिंजरा. म्हणजे ह्या वज्राचं माझ्यासमोर पिंजरा म्हणजे काय कवच तयार होतं, त्याच्यामध्ये मी अडकून नाही पडत. मी चालत असताना, मी कुठे विहार करताना तो वज्राचा पिंजरा माझ्या अवतीभोवती आहे आणि त्याला कोणीही छेदू शकत नाही. आणि अव्याहता आज्ञा सर्वत्र लभते जयमंगलम अर्थात त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते आणि सर्वत्र त्याचा जय होतो, त्याचं मंगलच होतं. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामिमां हराः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकाः. अशी जी रामरक्षा जी शिवानी पार्वतीला सांगितली आणि जी स्वप्नात बुधकौशिक ऋषींनी पाहिली, ऐकली, अनुभवली, ती तशीच्या तशी स्वप्नातून जाग झाल्यावरती, प्रबुद्ध झाल्यावरती बुधकौशिक ऋषींनी लिहून ठेवली आणि जी मी आता आपल्या समोर निरूपित केली, त्याचं निरूपण केलं, त्याचा अर्थ उलगडून सांगितला. मित्रांनो, हा विषय जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बिटवीन द लाईन्सला सबस्क्राईब करा. विषयाची
मला एक आय एम जस्ट बिंग कॉशियस अबाउट द टाईम. मला जास्त पल्हाळ जास्त लांब एपिसोड करायचा नाही आहे. छोटा छोटा आय एम ट्राईंग टू कीप इट ॲज कन्साईज ॲज पॉसिबल. त्याच्यामुळे जास्त पुढे निरूपण अधिक न लांबवता इकडेच एक छोटासा स्वल्पविराम देतो. पुढचं निरूपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. आज आपण महत्त्वाचा टप्पा रामरक्षा वज्रपंजर नावाचं कवच इकडे पाहिलेलं आहे. आणि बस या नोटवरती मी आपल्या वाणीला स्वल्पविराम देतो. राम राम.